त्याप्रमाणे मी सांगतो प्रत्येक गाव जे आहे 100% त्याची तपासणी केली जाईल. हो ते धन्यवाद त्याबद्दल. तुम्ही की प्रत्येक गाव तपासण्याचा त्यांना आदेश देणार आहे त्याबद्दल मनापासून खरंच धन्यवाद. 33-34 नंबर घ्यायला लावा, 14चा पण नंबर घ्यायला लावा, कारण 14 नुसार नमुना नंबर 14 नुसार सुद्धा काही मागं पडल्यात. आणि जे आतापर्यंत सांगितलेत आपण देवदेवतांकडं पुरातत्व विभागाकडं जे पुरावे ते पण आपण घ्यावेत ही विनंती. आता ते शासकीय ग्राह्य धरले जाणार नाहीत. ते जर तुम्ही मंदिरातल्या नोंदी पुरातत्व विभागाकडे देऊन महसूल अभिलेखाकडे जर ते दिल्या तर ते शासकीय नोंदी होत्यात. ह्या सुद्धा घ्यायला लावा. शाळेंच्या पण घ्यायला लावा. आणि मात्र 20 जानेवारीच्या आत हा डाटा पूर्ण तुम्ही तयार करायला लावा आणि त्याच्या आत मात्र निर्णय काढा. त्याच्या बाहेर आम्ही ऐकणार नाही शिंदे साहेब, कारण तुमच्या शब्दाखातर आम्ही तुम्हाला 7 महिने दिलेले, 7 महिने. आणि मराठवाड्यातले तर मराठवाड्यावरती सांगायचं ठरलं तुम्हाला, हे तर महाराष्ट्राबद्दलचं सांगितलं मी. बीड जिल्ह्याची फक्त माहिती दिली तुम्हाला आतापर्यंतची, ती बी एका बांधवान दिलं म्हणून. तर महाराष्ट्रातली कशी परिस्थिती असेल जिल्ह्यातली ही तुम्ही तपासा. याचबरोबर आता मराठवाड्याचं सांगायचं जर ठरलं तर मराठवाड्यातला प्रत्येक जिल्हा हा कुणबी आहे. हे गॅजेट सांगतंय, हैदराबादचं गॅजेट सांगतंय की प्रत्येक जिल्ह्यात मराठा शून्य आहे, पूर्ण कुणबी आहेत. तर मग मराठवाड्यातल्या जिल्ह्यात तर आत पूर्णचे पूर्ण मराठी आहेत, इथं एकही कुणबी नाही. मग कुणबी गेले नेमके कुठं? जर गॅजेट नुसार मराठवाड्याला सुद्धा तुम्ही न्याय द्या. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी तुमच्या सरकारच्या माहिती सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार जर 54 लाख नोंदी सापडल्या तर गिरीश महाजन साहेबांनी मला असं सांगितलं होतं, आम्ही त्यांना सांगितलं होतं की 4 दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतोय, तुम्ही मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकच हे आरक्षण द्या. गिरीश महाजन साहेबांचं ते इथं आले होते, त्यांनी सांगितलं पाटील हे 4 दिवसात होणार नाही, ही लहान विषय नाहीये, तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या. त्यानंतर शिंदे साहेब तुमचा पण फोन आला, तुम्ही म्हणले आता 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही 40 दिवसाचा दिला. 40 दिवसाचा देण्याचं कारण असं होतं की नोंदी शोधून त्याचा अहवाल घेऊन कायदा पारित करण्यासाठी आधार असल्याशिवाय तो कायदा पारित होणार नाही असं महाजन साहेबांनी सांगितलं होतं. आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला, कारण तुमचाही फोन आला. आम्ही तुमच्या शब्दाचा मान सन्मान त्यावेळेस केला. मग आता नोंदी मिळाल्यात, कायदा पारित केला नाही तरी आम्ही तो विषय सोडून दिला 40 दिवसाचा. पुन्हा तुम्ही म्हणले की आता 2 महिन्याचा वेळ द्या, 24 डिसेंबर पर्यंत. मराठ्यांनी तुमच्यासह फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्या सगळ्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून तुम्हाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला. आता म्हणले 54 लाख नोंदी मिळाल्यात, त्याचा दुसरा अहवाल घेऊ आणि या अधिवेशनामध्ये कायदा पारित करू. साहेब तोही कायदा पारित झाला नाही. मराठा आणि कुणबी एक असल्या, नेमक्या मराठा आणि कुणबी एक असण्यासाठी पाहिजेत काय पुरावे आम्हाला हेच कळत नाहीये. आम्हाला का ढकललं जाते त्याच्यातून? आमच्या जर नोंदी सापडल्या, आम्ही समजा उदाहरणार्थ शिंदे साहेब आमचं रान आमच्या उदाहरणार्थ ठाण्यामध्ये सापडले, तुम्ही आम्हाला आमचं रान तिथं देण्याऐवजी तुम्ही आम्हाला सांगताय नागपूरला घ्या. इतक्या लांब कशामुळे द्यायला? आमचं रान जर आम्हाला अंतरवालीत सापडले तर तुम्ही आम्हाला आमचं रान धाराशिवकडे घ्या कशामुळे म्हणताय? आमचं इथं असताना आमच्या नोंदी जर आम्हाला कुणबीमध्ये इथं ओबीसी मध्ये सापडल्या, तुम्ही आम्हाला का देत नाहीयेत? हा एक मान्य, त्या बांधवांना धक्का नाकाना लागून देऊ तर नाही ना, पण आम्ही ओबीसी मध्ये येत ना, नाही. शासकीय नोंदी सांगतात. हा आम्ही जर आडमुठं बोलत असलो, आम्ही आडमुठी भूमिका कायद्याची चौकट सोडून बोलत असलो, तुम्ही आम्हाला देऊ नका. हा इथून मागं मोगम मागणं होतं, माझी जमीन आहे, पण आमच्याकडे 7-12 नव्हता. आम्ही म्हणत होतो ओबीसी मध्ये येत, आमच्याकडे पुरावे नाहीत. आता नोंदी सापडल्या, आता कसं काय आम्हाला तुम्ही घेत नाही? सॉरी, एनटी व्हिजेंटीच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही, धनगर बांधवांच्या आरक्षणाला आणि वंजारी बांधवाच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही, कारण त्यांचे वेगळे बांध टाकून दिले जातात. सेपरेट प्रवर्ग ओबीसीतून केला त्यांचा. आता इथं एकटंच खातंय आमचा तिथं ही आहे की आम्हाला हा येऊ द्या ना. येऊ मग तू एसटीत 19 माणसं भरलेत, बघू दे ना आम्हाला भाऊ. आज डुकून बघू तिथे 19 आहेत का मोकळी, ते डुकून बघू. तो घेतल्या सगळ्या काचा लावून आणि तो म्हणतो गाडी भरली, इथं जागा नाही. कोण म्हणतं जागा नाही? तिथं जागा आहे. तुम्ही फक्त आम्हाला दरवाजा उघडून बघून द्या ना. ते एसटीत लोक किती बसले, ते एकटंच बसले टांगड्या लांबून आत. हे आमचं मराठवाड्याचं बोलणं आहे, परंतु आम्ही कायद्याच्या बाहेर बोलत नाहीत. आमच्या शासकीय नोंदी सापडल्या शिंदे सर, आम्ही ओबीसी मध्ये आहेत. आम्ही आमचे प्रामाणिकपणानं तुम्हाला आणखीनही 20 जानेवारी पर्यंत सांगतोय की तुमच्याकडे आणखीनही वेळ आहे. शिंदे साहेबाच्या समितीनं जर आणखीन तातडीनं काम केलं, मी 8 दिवसापासून शिंदे साहेब तुम्हाला मागणी केली होती
की मराठवाड्यात नोंदी कमी मिळाल्या, 2 दिवसात द्या, तुम्ही सांगितलं होतं पाठवून देतो. आणखीन तरी 20 जानेवारीच्या आत संदेश साहेबाच्या समितीने काम केलं तर मराठवाड्यात लाखानं नोंदी सापडू शकतात यांनी लपवून ठेवलेल्या, आणि महाराष्ट्रात सुद्धा सापडू शकतात. आमची तुम्हाला एवढी शेवटची विनंती, एक तर सगळे सोयरे शब्द त्याच्यामध्ये घ्या, आपला विषय इथं संपतोय, कारण सगळे सोयरे घ्यायला काय अडचण नाही, काहीच अडचण नाही. याच्यामध्ये एकच आहे, शिंदे समितीला आपण सांगितलंय की पुन्हा त्या ठिकाणी स्पेशल ड्राईव्ह घ्या. तुमच्या अगोदर या बैठकीच्या अगोदर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय, या संपूर्ण कामामध्ये काही हयगय होता कामा नये. आणि तुम्ही जे आता मुद्दा जो समोर आणलेला आहे, या सर्व मी मगाशी म्हटलं की गाव जो असेल त्या गावातलं 10%, 50%, 70% नाही 100% तपासणी करू आपण. एक स्पेशल ड्राईव्ह देऊ. आणि एक मला सांगा की बघा या समितीने काम केलंय की नाही, एवढ्या 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत, नोंदी तपासल्या, आणि त्याच्यामध्ये जे कुणबी नोंदी आहेत जुन्या, त्याप्रमाणे ते दुसरा जो अहवाल आलाय, आपल्या दुसऱ्या अहवालामध्ये देखील त्यांनी पहिला अहवाल आला त्याच्यामध्ये काही नोंदी, दुसऱ्या अहवालामध्ये काही नोंदी, आता पुन्हा विशेष आपण ड्राईव्ह घेतलाय त्याच्यामध्ये देखील हजारो नोंदी आपल्या मिळाल्यात ना. आणि काम म्हणजे झालेलं आहे. नोंदी यापूर्वी कुठे सापडल्या होत्या, त्याचबरोबर आणखी विशेष स्पेशल ड्राईव्ह मध्ये नोंदी सापडतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तेलंगणा, हैदराबाद मध्ये जे मोठ्या प्रमाणात डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये शिंदे साहेबांना खात्री आहे की त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या हे पुरावे मिळतील. आणि मग ती कमिटी पण आपण जाहीर केली आज, तिकडचे 5 लोकांचे, इकडचे 5 लोकांचे, आणि 2000 पेजचा आपला त्यांनी अहवाल तयार केलेला आहे. आणि म्हणून आपला सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. फक्त काय झालं, तिकडे निवडणुकीची आचारसंहिता होती, त्यामुळे आपला 1.5 महिना तेवढा आपल्याला तिकडचं काम करता आलं नाही. त्यामुळे आपण जे काय आज मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यावर सरकार पूर्णपणे सकारात्मक दृष्टी विचार करत आहे. आणि यापूर्वी काम केलेलं देखील आहे जस्टिस शिंदे समितीने. आणि त्याचबरोबर आपण 3 पातळीवर काम करतोय. मगाशी म्हटल्याप्रमाणे एक तर कुणबी नोंदी 1967 पूर्वीच्या, मागासवर्ग आयोग, आपला जो काही इम्पिरिकल डेटा गोळा करून कायदा करणे, आणि सुदैवाने क्युरेटिव्ह पिटिशन जे आहेत या आंदोलनाच्याच माध्यमातून मध्येच ते देखील सुदैवाने एक विंडो आपली ओपन झालेली आहे. त्यामुळे आम्ही जे खात्रीपूर्वक सांगतो की मराठा समाजाला न्याय 100% मिळेल, इतर कुणालाही धक्का न लावता तो मिळेल, टिकणारं आरक्षण मिळेल, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळेल. मी नेहमी हे सांगतो, याचं कारण मला विश्वास आहे की आपण या माध्यमातून काही लोक उरलेली जी आपण ज्यांना कायदा करून मराठा आरक्षण देणार आहोत त्याच्या माध्यमातून, आणि आपले क्युरेटिव्ह पिटिशन सगळ्यांनाच वाटलं होतं रिव्ह्यू पिटिशन प्रमाणे फेटाळलं जाईल, परंतु सुदैवाने त्या ठिकाणी देखील आज ज्या पद्धतीने आपण प्रयत्न केलेला आहे तिकडे देखील विंडो ओपन झालेली आहे. आणि म्हणून ह्या त्रुटी जे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने आपलं मराठा समाजाचं आरक्षण रद्द करताना नोंदवली होती, त्या त्रुटी काढल्या होत्या, या संपूर्ण आता या सुप्रे साहेबांच्या मराठा मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून ही सगळी टीम आपण कामाला लावलेली आहे. म्हणजे एक तर गोखले इन्स्टिट्यूट, टाटा, IITS, आणि त्याचबरोबर आपण हे कायदे तज्ञ जे घेतले त्यांची टीम लावली आहे. आपण पूर्ण प्रशासनाचे जिल्हा वाईज आपण त्याचा विशेष कक्ष केला होता. आणि तुम्ही म्हणाला विशेष कक्ष बंद केले तर याची निदर्शन आले तर तात्काळ ते चालू भांगे लगेच तुम्ही सांगून टाका, इमिजिएट ते चालू करा. त्यामुळे सरकार पूर्णपणे एकच सांगतो तुम्हाला की सकारात्मक आहे. आणि आता जे तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यावर देखील आम्ही चर्चा करू. आणि त्याच्यावर आपले जे काही सिनियर साहेब आहेत, कायदे तज्ञ आहेत, त्यांच्याशी बोलू. आणि आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये बघा, सरकारची भूमिका जर फक्त दाखवण्यापुरती असली तर एवढं काम झालं नसतं. 3 पातळीवर आपल्याला यश मिळतंय. आणि म्हणून मराठा समाजाची भावना जी आहे, तुमची भावना जी आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे सरकार सकारात्मक आहे. कुठेही आमच्या मनामध्ये कुठाचे
केलेलं नाही. आमची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं, त्यांना टिकणार आरक्षण द्यायचं, कुणबी जातीच्या 1967 पूर्वीच्या त्या तपासायच्या. आता तुम्ही जे काही मुद्दे मांडले त्याच्यावर आम्ही सिरियसली त्यांना प्रेझेंट दिलेले आहेत. पुन्हा मी या ठिकाणी ज्यांना सांगायचं ते मी सांगतोय. आणि आपली भूमिका स्पष्ट आहे की आपल्या तुमची भूमिका आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये निर्माण होऊन ही भूमिका सरकारची आहे, ती तुमची आहे. कारण आपण ओबीसी समाजाला असं वाटतं की त्यांना त्यांचं आरक्षण कमी आहे. आपण ती भूमिका घेतली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय द्यायचा ही जाहीरपणे आपण भूमिका घेतली. त्यामुळे तुम्ही मनामध्ये किंतु परंतु बाळगू नका. तुम्ही जे आंदोलन केलेलं प्रामाणिकपणे आंदोलन केलेलं आणि समाजाला न्याय देण्यासाठी आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे सरकारची भूमिका बिलकुल वेगळी नाही. आता जे तुम्ही मुद्दे मांडलेले हे मुद्दे आम्ही आमच्या जे आपली सगळी मंडळी जी तज्ञ मंडळी आहे त्याच्यामध्ये आपला विधी व न्याय विभाग आहे, आपले 3 जस्टिस आपण यामध्ये घेतलेले आहेत. ते सगळे आणि त्यांनी पूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये काम केलेलं आहे. ही वकिलांची फौज पण आहे. त्यामुळे या सगळे मुद्दे आपण तपासून घेऊ आणि समजा आपण सकारात्मक जे आहे ते आपण त्याच्यातून मार्ग काढू. शिंदे साहेब, आपलं